नमस्कार मित्रांनो, तर विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समर स्वानंदीला समजावत असतो की जी चूक मी केली ती तुम्ही करू नका, कारण तुम्ही सुद्धा सुष्मिताला माझ्यासारखंच आता अगदी खूप काळजी तिची घेत आहात, काळजी करत आहात, कारण मला सुद्धा आदिराच्या बाबतीत तेच वाटत होतं। परंतु मी तुम्हाला सांगतो की हे बघा स्वानंदी मॅडम, कुठलीही चूक मात्र घडू नये आणि तिच्या बाबतीत काही असं घडू नये इतकंच मला वाटतं। म्हणूनच मात्र आता मात्र तिच्याकडून कोणतीही चूक घडू नये इतकंच मला वाटायचं। परंतु माझा अनुभव जो काही आहे त्यावरून मी तुम्हाला सांगतो। तेव्हा स्वानंदी विचारते की आता काय करायचं पण, आणि आता सुद्धा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे यातून ती नवीन काहीतरी शिकेल, एकदा धडपडेल परंतु नवीन काहीतरी शिकेल। जेव्हा आता सुष्मिताला हे कळेल की आपण चुकीचं वागतो तेव्हा मात्र तिच्यावरती वेळ आलेली असेल आणि त्यावेळेस मात्र ती हे सगळं काही थांबवेल। त्यावरती स्वानंदी म्हणते की तरी सुद्धा तिला तिची चूक नाही समजली तर काय करायचं। आता समर म्हणतो की असं कसं 100% कळणार, पण त्यासाठी तिला थोडासा वेळ द्यायला हवा। स्वानंदीला समरचं म्हणणं पटतं। त्यानंतर इकडे मलिका मंदाला म्हणत असते की बघितलंस का सुष्मिता किती सर्व गुणसंपन्न आहे, तिने जे काही सांगितलं ते लगेच कळतं। मंदा म्हणते की हो ना, खरंच माझे लेख खूपच आहे सर्व गुण संपन्न। तेव्हा आता मलिका म्हणते की हो ना विहीनबाई, तुमच्यामुळे तर मला इतकी गुणीसून मिळालेली आहे। ते ऐकून आता सुष्मिता फारच खुश होते। यांचं लग्न कितीही कसंही झालं, घाईघाईत जरी झाले असेल, त्यांच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून मी तुम्हाला आठवतं का एक हार दिला होता। मंदा म्हणते की हो बरोबर आहे। तर मलिका म्हणते की हो, तुमच्या मुलीला इतकं शक्य आहे, आपण द्यायला पाहिजे की नाही। तेव्हा आता लगेच मंदा खुशत म्हणते की हो ना 100% बरोबर आहे तुमचं। असं आहे की मला कुणाचं मन स्वप्न सुद्धा मोडायला आवडत नाही, आणि हे बघा तुम्ही मला दागिना दिला, मी तुमचं मन मोडलं का नाही ना, घेतलाच ना मी शेवटी तो दागिना, त्यामुळे आता सुद्धा मी सुष्मिताचं मन नाही मोडणार आणि हा दागिना मी घेतला। कारण मंदा तर दागिन्याच्या बाबतीत अगोदरच लालची तर असतेच आणि आता तोंडावर मात्र एक बोलत असते। सुष्मिता खूप खुश होत व्हेरी नाईस असं म्हणते। तर मंदा म्हणते की थँक्यू सो मच। मलिका म्हणते की मला कशाला थँक्यू म्हणतात, सगळं काही क्रेडिट तर आता सुष्मिताचं आहे, मी कुठे काय केलं, तुमच्या लेकीचं आहे। आणि एक काम करा, माय लेकी मात्र मस्त गप्पा करत बसा, मी आलेच, माझं एक काम आहे। तेव्हा लगेच आता मलिका ही मुद्दाम बाहेर जात असते आता आजीचे कान भरण्यासाठी। मलिका बाहेर गेल्यानंतर सुष्मिता म्हणते की कसलं भारी आहे राजवाड्यांची डॉटर इन लॉ बनल्यामध्ये। तेव्हा तिला फारच आनंद होतो आणि त्याहूनही मंदा खूप खुश असते, कारण तिला तो हार मिळालेला असतो। तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की अगं म्हणजे काय, कुठे स्वानंदी आणि कुठे तू, अगं पण तुझ्यासारखीच ती राजवाड्यांची सून बनून किती दिवसाची आलेली आहे, आणि राजवाडीने तिला किती दागिने दिले असतील, पण दिला का तिनं एकतरी दागिना? ती म्हटली का मला ती आई अगं घे तुला एखादा दागिना, म्हटली की प्रेमाने अगं आई घे ना तुला एक दागिना, स्वार्थी कुठली। तेव्हा सुष्मिता म्हणते की हो ना, लग्न झाल्यापासून खरंच खूप खडूस झालेली आहे। मलिका म्हणते की अगं तुला तर लग्न झाल्यापासून वाटतं, परंतु मला तर अगोदर पासून वाटत आहे, कारण तिने कधी मला आपलं मानलंच नव्हतं। जाऊन दे सोडून दे, त्याची एकदम असंच वाग, जशी आत्ता वागते ना एकदम तसंच वाग, म्हणजे तिला जास्त अगदी मस्त धडा मिळेल। हे बघ राजवाड्यांकडून मात्र तुला जे जे काही दागिने मिळतील ते सगळे दागिने तू माझ्याकडे आणून देत जा, म्हणजे कसं की आडीनडीला उपयोगी येतात, दागिनेच उपयोगी येतात ना बाळा, आणि काय हरकत आहे आपली जर चांगली भरभराट झाली तर, हो की नाही। सुष्मिता म्हणते की हो नक्कीच एकदम असंच करेल। तर मंदा म्हणते की हो असंच कर। त्यानंतर आता इकडे समर मात्र आनंदीला म्हणतो की हे बघा अति विचार करणं जरा बंद करा। तर स्वानंदी म्हणते की हो मी जरा अतिच विचार करत आहे खरंच सुष्मिताच्या बाबतीत, काय करायचं, कारण माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे, करावं तेच कळत नाही। तेव्हा समर म्हणतो की अहो हे बघा आपल्या भावंडावर प्रेम तर असतंच, आणि हे बघा जर आपल्या भावंडावर प्रेम नसतं तर आपलं लग्न झालं असतं का, बघा बरं। त्यामुळे काही ऍक्सिडेंट हे चांगले असतात, आपण एक काम करू, तिला तिच्या पद्धतीने जगून द्या आणि आपण आपल्या पद्धतीने जगूयात। तेव्हा लगेच समरला मात्र स्वानंदी घट्ट मिठी मारते। समर खूप खुश होतो आणि म्हणतो की अरे अरे काय झालं। तेव्हा स्वानंदी म्हणते की माझा नवरा ना कधी कधी खरंच इतकं छान बोलतो आणि मला कधी कधी मात्र त्यामुळे फारच भारी वाटतं, खूपच छान। समोर तिला घट्ट मिठी मारत म्हणतं की हो माझं सुद्धा आता माझ्या बायकोवरती असंच भरभरून प्रेम येतं। दोघं खुश होत एकमेकांच्या मिठीत येतात, खूपच खुश असतात। त्यानंतर आता मलिका मंदाला म्हणते अगं मम्मा तू काहीच घेतलं नाही। त्यावरती मंदा म्हणते अगं पाणी तर घेतलेलं आहे ना, चल आता मात्र मी निघते, परंतु आता येते ना तर 2-3 महिने चांगलं मुक्कामालाच येते। तर तेवढ्यात मलिका बाहेर येते। मंदा म्हणत असते की मला माहिती आहे तू काही मला स्वानंदी सारखं हकलून नाही देणार। तेवढ्यात आजी बाहेर येतात आणि मलिका सुद्धा आलेली असते। मलिका म्हणते की मला माहितीच नाही केव्हा आलात, आणि सुष्मिताने मला फोन केला होता, म्हणजे हे बघा सुष्मिताचं लग्न झालेलं आहे, कसं सुरू आहे
तिचा संसार वगैरे असं वाटलं की येऊन बघावं. आजी मात्र आता खुशून हसत असते आणि मलिका सुद्धा. तेव्हा आता मलिकाला मात्र मनामध्ये खूपच आनंद होत असतो. ती म्हणते की हाच तर चान्स आहे. या म्हातारीला आता समजलं पाहिजे आता या सुष्मिताचं आणि ह्या तिच्या आईचं काय सुरू आहे ते. म्हणजे दागिने देण्यासाठी मलिकाच आणि त्यांना अगदी रंगेहात पकडून देण्यासाठी सुद्धा मलिकाच. कारण तिला आता घराचे कारभार स्वतःच्या हातात घ्यायचे असते. यासाठी तिचं हे सर्व प्लॅनिंग सुरू असतं. त्यावर आता आजी मंदाला म्हणते की अहो मी समजू शकते. बाकी काय कसं आहे, मजेत आहात का? दिलीप रावांची तब्येत कशी आहे? तर मंदा म्हणते की एकदम मस्त. बरं चला आता मी निघते. आणि पर्सचा हात मात्र अगदी धरूनच असते. मग मलिका म्हणते की अहो जेवूनच जा. आणि असं कसं? तर मंदा म्हणते की अहो आमचेही उपाशी असतील. मलिका म्हणते की नाही तुम्ही जेवणच जा, जेवणच करून जा. तेवढ्यात आता मलिका मुद्दाम आता हे सगळं सर्व काही म्हणजे तो हार आहे तो हार खाली पडण्यासाठी मुद्दाम मात्र आता बॅगला हात लावते आणि म्हणते की अहो बसा तरी. आणि तेवढ्यात तो हार खाली पडलेला असतो. आता आजी त्या हाराकडे पाहते आणि तो हार बघितल्यानंतर मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो. मंदा तर घाबरूनच जाते. आजी म्हणते की हा तर पारंपरिक दागिना आहे. हाराचा बॉक्स ती उचलून घेते आणि त्या हाराकडे बघतच असते. मलिकाने मुद्दाम हे सर्व केलेलं असतं आजी समोर आता हे सर्व करण्यासाठी. तेव्हा आता आजी हार उचलून घेते. तेव्हा आजी म्हणते की हा तर आमचा दागिना आहे पारंपरिक आणि मंदाताई तो तुमच्याकडे कसा आला? तर मंदा आता म्हणते की बघू बरं. तेवढ्या सुष्मिता म्हणते की मम्मा मीच दिलेला आहे, सांग ना तू. आणि मंदा लगेच आता तो हार आपल्या हातामध्ये घेते. तर आजी म्हणते की अगं हा राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे, तू असं कसं देऊ शकते बरं सुष्मिता तुझ्या मम्माला हा हार आपला? आता सुष्मिता म्हणते की मी गिफ्ट म्हणून माझ्या मम्माला देऊ शकते. तेव्हा मलिका मुद्दाम आजीच्या तोंडावर आता सुष्मिताला म्हणते की सुष्मिता अगं या भाषेत त्यांच्याशी बोलायचं नसतं. आणि तेवढ्यात मात्र समर आणि सोनंदी तेथे येतात. नक्की यांचं याचं काय सुरू आहे म्हणून ते पाहत असतात. आता मंदाला बघून मात्र सोनंदी विचारते की आई तू कधी आलेली आहेस? समर विचारतो की काय झालं? तर आजी म्हणते की अरे हे बघ सुष्मिताने मात्र आता कोणाला न विचारता जो काही आपला पारंपरिक हा हार आहे तो तिच्या आईला गिफ्ट म्हणून दिलेला आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर समर आणि सोनंदीला धक्का बसतो. तर सोनंदी आता सुष्मितावर ओरडते की सुष्मिता म्हणते की हो मी दिला होता, त्यात काय बिघडलं? सोनंदी रागाने तिला विचारते की तू मूर्ख आहेस का जरा? समर म्हणतो की एक मिनिट सगळ्यांनी शांत बसा. आणि तो आजीला म्हणतो की आजी ठीक आहे दागिना दिला तर काय फरक पडतो? तर आजी म्हणते की अरे पिंट्या हे बघ आणि तो साधारण दागिना नाही कारण आपला पारंपरिक दागिना मधील आहे तो तर तुझ्या आईच्या अंगावर असायचा. समरच्या आईचं म्हटल्यानंतर आता सोनंदीला फारच राग येतो. सोनंदी म्हणते की आता तर मला कळतच नाही की काय करू यावर. तेव्हा आजी म्हणते की मुद्दा मात्र दागिन्याचा नाही पिंट्या. आता सुष्मिताची ही तिसरी वेळ आहे कारण तिने पुन्हा एकदा आपल्याला काहीच न विचारता दागिना मात्र तिच्या आईला देऊन टाकला. अगोदर अर्पिता, त्यानंतर माझी पारंपरिक भांडी आणि आता हा दागिना. हे असं सुरू राहिलं तर मात्र घरामध्ये शिस्त कशी राहणार आहे? आणि सुष्मिताच्या वागण्याने मात्र इतकी वर्षाची शिस्त आपण जपून ठेवली होती ती शिस्त मात्र बिघडायला लागली. पिंट्या विचार कर याचा. हे मला अजिबात पटत नाही. तिच्यावर आपण विश्वास ठेवला परंतु आता घरातील किल्ल्या आपण तिच्याकडे दिल्यात परंतु तिने मात्र त्याचा गैरवापर केलेला आहे. हे असं सुरू राहिलं तर उद्या ती काय काय करेल याची मला आणखीनच भीती वाटते. मला लगेच आता सुष्मिता रागाने ओरडते की ग्रॅनी आजी तुमचं हे काय आता सुरू आहे नवीन आणखीन? सोनंदी रागाने आता सुष्मितावर ओरडते तू कुणाशी बोलते? आजींशी बोलते, त्यामुळे जरा तोंड सांभाळून बोल. काल मी तुला इतकं समजावलं पण तरी सुद्धा तू पुन्हा तीच चूक करत आहे. मुळात राजवाड्यांच्या खानदानीचा दागिना तू आता आईला कसं देऊ शकते आणि तू मात्र तो घेऊन सुद्धा टाकला. ते ऐकून मात्र आता मलिका पाहतच असते मुद्दाम. आता तिला तर हेच हवं आहे आणि आता सोनंदी खूपच भडकलेली असते. तेव्हा आईला मात्र सोनंदी ओरडते की अगं तू तर तिला समजायला हवं होतंस की हे सगळं चूक आहे म्हणून. मंदा म्हणते की अगं हे पक्तीने मला दिला आणि मी घेतला. आणि आजीला म्हणते की आजी माफ करा ती अजून लहान आहे तिला कळत नाही माफ करा. तेव्हा आता आजी म्हणते की नाही मंदाताई हे बघा भांड्यांच्या बाबतीत मात्र तिला माफ केलं होतं पण तरी सुद्धा मात्र ही काहीच त्यातून शिकलेली नाही. हिने मात्र आज सिद्ध करून दाखवलेलं आहे की घरचे अधिकार ही म्हणजे सिद्ध करण्या म्हणजे सांभाळण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे ते अधिकार आणि घराच्या परत ज्या किल्ल्या आहेत ते तिच्याकडून परत घेण्याची वेळ आता आलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता ह्या सुष्मिताला फार मोठा धक्का बसतो. आता सुष्मिताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की नाही ग्रॅनीला तुम्ही असं नाही करू शकत कारण माझे अजून काही बाकी दिवस आहे.
त्यामुळे तुम्ही माझे आता किल्ले वगैरे काहीच घेऊ शकत नाही. आता मलिका म्हणते की हो सुष्मिता, तू आता शांत बस. जे चूक आहे ती चूक आहे आणि आहे बघा आई, हे सगळं चूक आहे. यावेळेस मात्र मी आता माझ्या सुनेला माफ नाही करू शकत. हे बघा आई, ती लहान आहे, हेच तुम्ही जे काही म्हणतात ना ते बरोबर आहे. कारण घरात मध्ये मात्र अधिकार आहे तर ते घरातील कर्त्याच धरत्या आणि जाणव्या बाईला मिळाले पाहिजे. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, ते अधिकार तिलाच मिळतील. तर मलिका आता सुष्मिताला तिच्या जवळ बोलावते आणि मलिका मात्र आता स्वानंदीच्या जवळ येते आणि म्हणते की स्वानंदी, हे बघ अगं, यावेळेस मात्र मी माझ्या सुनेला अजिबात पाठीशी नाही घालणार. जे चूक आहे तर ती चूक आहे आणि मला ते अजिबात आवडत नाही. म्हणून मुद्दाम आता स्वतःकडे अधिकार घेण्यासाठी आता ह्या मलिकाचं हे नाटक सुरू असतं. तेव्हा आजी सुष्मिताला किल्ल्या मागते, परत दे म्हणून. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की मी नाही देऊ शकत आणि सुष्मिता डायरेक्ट म्हणते की मी नाही देऊ शकत आणि तुम्ही माझ्याकडून ते अगदी घेऊ सुद्धा शकत नाही. त्यावरती लगेच आता आजी म्हणते की हो मी घेऊ शकते. हे अधिकार मीच तुला दिले होते म्हणून ते अधिकार मी परत घेत आहे. त्यामुळे आता हे अधिकार मला हवे आहेत. शेवटी आजीने मात्र सुष्मिताकडून त्या किल्ल्या घेतलेल्याच असतात. सुष्मिता तर किल्ल्या देते आजीच्या हातात. आता मलिकाला असं वाटतं की आता नक्की आता ही चाव्या माझ्याकडे दिली ही म्हातारी. आणि तेवढ्यात मात्र मलिका आता थोडीशी पुढे येते आणि चाव्या आता हातात घेणार. तोच आजी आता लगेच मलिकाला म्हणते की बाजूला हो आणि स्वानंदीच्या पुढे येते त्या चाव्या देण्यासाठी. आणि आता मात्र ती स्वानंदीकडे हे चावे देते. अंशुमन त्याच वेळेस तेथे आलेला असतो. तेव्हा आजी म्हणते की घे नंदू, ह्या चाव्या हे तुझ्याकडेच सांभाळतील. त्या चाव्याच्या लायकीची तूच आहे. तेव्हा हे चावे तुझ्याकडे होत्या तेव्हा मात्र आता घर कसं सुरळीत सुरू होतं. हे बघ, तुझी बहीण जरी या घरची सून झाली असेल तर ती हे अधिकार वापरायला पात्र नाही. स्वानंदी घे नंदू आणि बघ, ह्यासाठी तूच पात्र आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही आजी, आता हे तुमच्याकडे राहून द्या. तुम्ही घरातील सगळ्यात मोठे आहात. मी आणि सुष्मिता मात्र तुमच्या अधिकाराखाली घर सांभाळू. फक्त हे अधिकार मला नकोय. तेव्हा आजी म्हणते की अगं, माझ्यानंतर मात्र या घरचे अधिकार तुलाच मिळणार आहेत. कारण माझ्या जे काही आहे ना त्या सगळ्या काही योग्यतेची तूच आहेस आणि हे सांभाळण्याची ताकद सगळी तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे इथून पुढे सगळे अधिकार तुझ्याकडे असतील आणि ह्या चाव्या सुद्धा. तेव्हा आजीने मात्र चाव्या स्वानंदीच्या हातात दिलेले असतात. ते बघून मलिकाचा आणि सुष्मिताचा फारच आता जळफाट होत आहे. त्यानंतर मात्र आता लगेच स्वानंदी आजीला म्हणते की आजी, हे बघा, जे काही तुम्ही अधिकार माझ्याकडे दिलेले आहेत तर ते मी आता योग्य परीने सांभाळण्याचा प्रयत्न करेल. माझ्याकडून कोणतीही चूक मी नाही होऊन देणार. तेव्हा आजी प्रेमाने स्वानंदीच्या डोक्यावर हात फिरवते. तर लगेच आता सुष्मिता रडतच म्हणते की हे सर्व काय सुरू आहे आणि ही सर्व मस्करी आहे का? काय सुरू आहे आणि हे सगळं परत ताईकडे कसं जाऊ शकतं? तेव्हा लगेच आता स्वानंदी रागाने सुष्मिताला शांत राहायला सांगते. भास्कर, तुझी ही बडबड आवाज खाली इतक्या मोठ्याने मात्र आता ओरडून या घरात बोलायचं नाही. मंदाला म्हणते की आई, हे बघ, सुष्मिताने जो दागिना तुला दिला तर तो दागिना या घराचा खानदानी दागिना आहे. तर तो मात्र तू आता परत आजींना कर. तेव्हा आता मंदा म्हणते की हो दिला आणि आजींच्या हातात तो दागिने देते आणि आता लगेच म्हणते की मी येते आता. आणि आता सुष्मिताला म्हणते की जरा सांभाळून राहा असे बोलून आता लगेच मलिका ती मंदा निघून जाते. तेव्हा मात्र आता सुष्मिताला फारच राग येतो. रडतच मात्र ती आता स्वानंदीला म्हणते की ताई, तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. मला काही कळतच नाही असं मात्र तू समजू नकोस. हे सगळं मी कधीच विसरणार नाही असे बोलून मात्र रागाने रडतच आतमध्ये निघून जाते. मलिका म्हणते की अगं सुश, आणि आता यांच्या समोर म्हणते की यावेळेस मात्र आता ह्या सुष्मिताला मी नाही सोडणार. तिला मात्र मी जाब विचारणारच. आणि लगेच अंशुमनला म्हणते की चल. म्हणून आता मुद्दाम यांच्यासमोर नाटक करत आतमध्ये निघून जातात. तेव्हा सुष्मिता जेव्हा रूम मध्ये येते तर सगळ्या वस्तू फेकून देते आणि सगळं काही स्पॉइल झालं. माझ्याकडे अधिकार होतं, सगळं काही संपले. तेव्हा अंशुमन म्हणतो की जरा चिल. तेव्हा ते अंशुमनला म्हणते की जरा तुम्ही गप्प राहा. मला कशाला चिल करायला सांगतात? खाली ग्रॅनी इन लॉला सांगायचं होतं. तेव्हा मात्र तुम्ही तेथे शांत बसलात. तुम्ही म्हणायला हवं होतं की अधिकार माझ्या बायकोकडे राहणार म्हणून. अंशुमन रागाने तिला म्हणतो की आवाज खाली कर, नवऱ्यावर चिडायचं नाही. आणि तेवढ्यात मलिका आत येते आणि आता म्हणते की दोघं शांत बसा. अंशुमन ओरडते आणि म्हणते की काय, तू का तिच्यावर ओरडतोस? तेव्हा लगेच आता अंशुमन म्हणतो की बघ, कारण नसताना माझ्यावर चिडते. तर मलिका म्हणते की अरे मग ती कोणावर चिडणार बरं? आणि तू तिचा नवरा आहे, मग ती तुझ्यावरच राग काढणार, मग कुणावर काढणार बरं? अरे हे बघ, ती किती बिचारी आहे, सगळे हक्क तिच्याकडून गेलेले आहेत. खरंच की काय वाटत असेल तिच्या मनाला. सुष्मिता मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते आणि मलिका लगेच धावतच येते आणि म्हणते की अगं, तुझी काही चूक नाही. तिला मिठीत घेते आणि हे बघ अगं, सगळ्यांच्या समोर मला बोलावं लागलं.
मी तरी काय करणार होते, तुझी काय चूक आहे, चूक तर सगळी तुझ्या ताईची आहे. आता बघ मालकिनी सारख्या कसं किल्ला घेऊन आता इकडे तिकडे फिरते. तेव्हा आता लगेच सुष्मिता म्हणते की पण यावेळेस मात्र तिने प्लॅन कसा रचला असेल. तर मलिका म्हणते तिला आता माहिती आहे की नक्कीच म्हणजे तुझ्या आईला काहीतरी गिफ्ट देणार आहे म्हणून. आणि बघ आज मात्र ती कशी घरी राहिलेली आहे आणि समरला सुद्धा तिने आज घरीच थांबवलं. तेव्हा सुष्मिता म्हणते की पण मी तिला विचारलंच नव्हतं. तर मलिका म्हणते की हे बघ अगं आपल्याला कल्पनाच नव्हती. हे बघ तिला अगोदर माहिती होतं, मग तिने सांगायला हवं होतं की असं आईला दागिना देऊ नको म्हणून. आता मुद्दाम मलिका ही सुष्मिताला सोनंदीच्या विरोधात भडकून देण्याचा प्रयत्न करत असते. स्वतःच्या ताब्यात किल्ल्या घेतल्या आणि आता भांड्याचा जो काही राडा झालेला आहे त्यापेक्षा मात्र आता आणखीन मोठा राडा झालेला आहे. तर तो पण तुझ्या आई समोर. त्यामुळे तिला मात्र हेच दाखवून द्यायचं असेल तू कशी घराच्या विरुद्ध विचार करतेस म्हणून. ती कशी आता घराचा विचार करते, आदर्श सून आहे असं तिला दाखवायचं असेल. कारस्थान करून का होईना ती जिंकलेली आहे. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की नाही तिने चिटिंग केलेली आहे. मलिका म्हणते की तू तिला सोडूच नको. सुष्मिता म्हणते की मी नाही सोडणार म्हणून लगेच बाहेर रडतच विचारायला जायला निघते. त्यानंतर इकडे मात्र सोनंदी फोन करून आता बाबांना सगळं काही सांगते. तर बाबा हे ऐकल्यानंतर म्हणतात की काय बोलते नंदू म्हणजे. तेव्हा आता बाबा म्हणतात की मी मंदा सुद्धा त्याच गुणाची आहे. आता मात्र मला त्यांच्याशी बोलावंच लागेल कारण त्यांचं हे वागणं अति होत आहे. आता मी नाही सहन करू शकत. तेव्हा सोनंदी म्हणते की बाबा प्लीज ऐकून घ्या. पण बाबा काही ऐकायला तयारच नसतात. ते म्हणतात की नंदू तू काळजी करू नकोस, मी माझ्या पद्धतीने बोलतो. तेव्हा सोनंदी म्हणते की बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या. तेवढ्यात मात्र आता सोनंदी फोन ठेवते. तर सुष्मिता तेथे येते आणि म्हणते की वाव ताई खूपच ग्रेट आणि म्हणते की झाली का बाबांना चुगली करून. तेव्हा सोनंदीला राग येतो. सोनंदी म्हणते की हे बघ मी चुगले वगैरे करत नव्हते, जे घडलेलं आहे ते बाबांना माहिती असायला हवं. आणि सुष्मिता तिच्यावर आरोप करत असते की मुद्दामून तो आजूकून किल्ले घेण्यासाठी मला मात्र चुकीचं वागायला भाग पडलेला आहे म्हणून ती सोनंदीवर आरोप करते. सोनंदी म्हणते की तुला कळतं का राजवाड्यांचा खानदानी दागिना तू मात्र देऊन टाकत होतीस. सुष्मिता म्हणते की माझ्याकडे अधिकार आहे त्यामुळे मी काही करू शकते. तू सारखं सारखं असं मध्ये मध्ये करत जाऊ नकोस. मला माहिती आहे की तू माझ्यावर जलस आहे, तू मुद्दाम मला हे सर्व करत असते. तेव्हा सोनंदी रागाने म्हणते की वाटेल ते बोलू नकोस, मी आहो त्याचा विचार कर. लगेच आता सुष्मिता म्हणते की हे बघ आता आपण बहिणी नाही तर आता आपल्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार आहे. आता आपण दोघी एकमेकींच्या कॉम्पिटिटर आहोत आणि तू फक्त एक करू नको, चिटिंग करू नकोस असे बोलून आता सुष्मिता निघून जाते. तर सोनंदीला आणखीन टेन्शन येते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.